तुतीच्या पानावरती जर पडला तर त्याचा आपल्याला पाला आळ्यांना टाकायला जमत नसतो. जर समजा आपण तो पाला जर त्याचे मॉलिक्यूल वगैरे आले त्या सेंटचे, तोच जर पाला आळ्यांना जर टाकला तर त्या आळ्यांच्या खाण्यात येणार आणि आळ्यांना पॉयझनिंग होऊ शकते आणि पॉयझनिंगमुळे त्या सगळ्या आळ्या मरू शकतात. आपल्या शेताच्या शेजारी एक जण औषध मारतंय, तर त्याचा परिणाम आणि आपण त्याच्यासाठी काय उपाय केला हे तुम्हाला सांगतो. जरी समजा तिथं कोणी फवारणी केली ना, तर आपण शेडमध्ये काय प्रक्रिया करू शकतो तुम्हाला सांगतो. आतमध्ये आता शेडमध्ये जाऊन हे पूर्णपणे जे फॉर्म्युलिन हे पूर्णपणे त्या सेंटला वगैरे पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकतात. कारण की याचा सेंटच एवढा असतो की जो बाहेरून पूर्णपणे जे मॉलिक्यूल येतात त्याला पूर्णपणे सेंट वगैरे मॉलिक्यूल असेल तर पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकतो. आणि डिस्ट्रॉय केल्यानंतर आळ्यांना त्याचा काही त्रास होत नाही. जय श्री महाकाल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? सगळे चांगले असाल. मी आपलाच होस्ट हरिओम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. मागे मी 2-4 दिवस झाले व्हिडिओ अपलोड नव्हता केला. आपली बॅच आलेली आहे, जरा प्रॉब्लेम होता त्यामुळे व्हिडिओ अपलोड नाही करू शकलो आणि माहिती जी देऊ नाही शकलो. आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो आपण जी बॅच घेतलेली ह्या बॅचबद्दल पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगतो कसं आणलेले. ह्यावेळेस थंडी जास्त पडते, थंडीमुळे आपण शेडला काय केलं आहे, आतमध्ये कसं केलं आहे याचं पूर्णपणे ह्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी जर महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर मला भरपूर जणांनी विचारलं होतं की याला आजूबाजूला कोणती फवारणी वगैरे जमते का. तर मी फवारणीचं तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता कसं आहे माहिती आहे का, फवारणी करायला आजूबाजूला थोड्या एरियात जमते किंवा न जमते याचं तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण की कसं असतं, जर हे रेशीमचा जे वेगवेगळे सेपरेट जे औषध असते ना हे मारायला जमतात, पण याच्या व्यतिरिक्त जे दुसरे औषध असते ना हे मारायला जमत नसते. आता याचं कारण असं आहे की जे मॉलिक्यूल असतात ना ते मॉलिक्यूल त्या आळ्यांना चालत नाही. रेशीमचे जे सेपरेट औषध आहे मी त्याच्यावरती व्हिडिओ लवकरच बनवल, कारण की जे सेपरेट औषध आहे याच्यावरती लवकर व्हिडिओ बनवायला हरकत नाही. पण आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आपल्या शेताच्या शेजारी एक जण औषध मारतंय, तर त्याचा परिणाम आणि आपण त्याच्यासाठी काय उपाय केला हे तुम्हाला सांगतो. हे बघा, इथं आपलं शेड आहे आणि ह्या शेडमध्ये आपल्या आळ्या आहे 100 अंडे पुंच्या. मी तुम्हाला सांगाल शेडमध्ये गेल्यानंतर किती आळ्या कशा वगैरे कोणत्या स्टेटसला आहे. आणि सांगायचं म्हटलं तर आपला इथं एक तुतीचा प्लॉट आहे आणि एवढा मतात गॅप आहे आणि इथं गहू पेरलेला आहे. आणि जर तुम्ही तिथं बघितलं ना तर तिथं एक जण औषध मारतोय गहूवरती. आता हे जे औषध आहे ना हे आळ्याला जमत नसतं, म्हणजे याचा जो सेंट असतो त्याचं जमत नाही. आता तरी सध्या हे दूर आहे, समजा मी इथं उभा आहे एवढा एरिया आहे आणि तो तिकडं दूर आहेत. पण विषय कसा आहे माहिती आहे का, आता तुम्हाला सांगतो इथं पण माझ्या खेटूनच इथं गहू आहे बरोबर. आता ह्या गावावर पण त्यांना औषध मारलं. आता याचा परिणाम तुम्हाला सांगतो, म्हणजे कसं असतं माहिती आहे का, इथं जर त्यांना औषध मारलं आणि याच्या खेटूनच, म्हणजे जर समजा इथपर्यंत आपला जर इथं तुतीचा पाला असला तर याचा जो सेंट आहे ना, याचे जे मॉलिक्यूल आहे शक्यता कमी असते की इथपर्यंत येईल म्हणून. कारण की हे खूप मोठं अंतर आहे, जवळपास जरी म्हटलं तर भरपूर मोठं अंतर झालं आहे याचा मॉलिक्यूल इथपर्यंत यायला. आणि जरी तुम्हाला सांगतो एक्झाम्पल, जरी समजा याचे मॉलिक्यूल याचा सेंट वगैरे इथल्या प्लॉटवरती इथल्या तुतीच्या पानावरती जर पडला तर त्याचा आपल्याला पाला आळ्यांना टाकायला जमत नसतो. जर समजा आपण तो पाला जर त्याचे मॉलिक्यूल वगैरे आले त्या सेंटचे, तोच जर पाला आळ्यांना जर टाकला तर त्या आळ्यांच्या खाण्यात येणार आणि आळ्यांना पॉयझनिंग होऊ शकते आणि पॉयझनिंगमुळे त्या सगळ्या आळ्या मरू शकतात. एक लक्षात घ्या, समजलं. आता जरी आलं नाही किंवा आलं किंवा नाही आलं, आता हे आपल्याला एक परफेक्ट नाही सांगता ना की आपलं किती मॉलिक्यूल त्यांचे उडलेले आपल्या तुतीच्या प्लॉटवरती किती सेंट आलेलं हे नाही सांगता येणार. पण आपण तो पाला आळ्यांना टाकायचंच नाही. 2-3 ताट्या सोडून द्यायच्या हरकत नाही. आता तुम्हाला सांगतो हे भरपूर मोठा अंतर आहे बरं, त्याच काही विषय नाही. सध्या आपल्या ह्या प्लॉटमध्ये पाला पण नाही आहे, पण मी तुम्हाला सांगतोय समजण्यासाठी 3 ताट्या आपण सोडून द्यायच्या आणि तिकडचा आपण पाला त्यांना आळ्यांना टाकू शकतो. कारण की इथून जरी सेंट आला तर येऊन पहिल्या दुसऱ्या ताटीवरती जे राहील आपलं याच्यावरती त्याच्यावरती पानावरतीच त्याच्या आळ्या सेंट आहे मॉलिक्यूल जे ते बसू शकतात. 3ऱ्या आणि 4थ्या याच्यावरती जाऊ शकत नाही, कारण की झाडाचं जे हाईट असते ही पूर्णपणे स्टेबल असते आणि इक्वल असते. त्याच्यामुळे 1, 2 किंवा 3 हरकत नाही, आपण सोडून देऊ शकतो आणि त्याला पुन्हा आपण तिकडचा पाला टाकू शकतो. पण सहसा जर आता हे झालं, हे दूरचं झालं. आता हे दूर आहे समजा, आता तुम्ही बघू शकता हे तिकडं भरपूर दूर गेलं त्याचं औषध मारणं चालू आहे. आता जर समजा एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता एखाद्याचा विषय तुम्हाला सांगतो कसं असतं माहिती आहे का, तुतीच्या प्लॉटच्या खेटूनच त्याचा जरी समजा पाला वगैरे नसला आणि पाला वगैरे जर नसला म्हणलं ना आजूबाजूला जर फवारणी केली तर याचं तुम्हाला सोल्युशन सांगतो काय असतं. तर आता याचे चान्सेस तुम्हाला सांगतो, जे सेपरेट रेशीमचे जे औषध आहेत, आता हे औषधानं कसं असतं, हे सेपरेटचे रेशीमचे जे औषध आहेत ना
याला फक्त रेशीमचे चालतात. आता ते फवारणी वगैरे आतमध्ये झाली, संपूर्ण झालं, फॉर्म्युलिन झालं, दुसरी जे औषध नाही हे सेपरेट रेशीमचे जेणेकरून त्या आळ्याला जमतात. आता एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मी मागं एक व्हिडिओ टाकला होता, जर तुम्ही बघितला नसेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होईल असं मला वाटतंय. त्यासाठी म्हणतो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. आता एक जवळचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आता हे बघा, हे आपलं शेड आहे. कोणाकोणाचं कसं असतं, आता आपलं तुम्हाला सांगतो, माझं सांगतो तुम्हाला. माझा शेड आहे, ह्या प्लॉटमध्ये तुतीचा पाला आहे, पाठीमागं तुतीचा पाला आहे, तिकडं पण तुतीचा पाला आहे, इथं तुतीचा पाला आहे, इथं पण आणि इथं पण. म्हणजे एक लक्षात घ्या तुम्ही, शेड मधात आहे आणि आजूबाजूच्या सगळ्या साईडनं पूर्णपणे तुतीचा पाला लावलेला आहे. आपण याची काळजी, याचा फरक लय मोठा जाणवतो आपल्याला. आता कोणाकोणाचं कसं असतं, एका साईडलाच फक्त तुतीचा पाला असतो. आता समजा इथं शेड असलं, जर समजा इथं या झाडापाशी जर कोणी औषध मारलं, याचा सेंट, याचे मॉलिक्यूल आपल्या शेडपर्यंत येऊ शकतात आणि त्याला आळ्यांना पॉयझनिंग होऊ शकते आणि पॉयझनिंग झाल्यानंतर त्या आळ्या पूर्णपणे मरू शकतात. आता याच्यासाठी तुम्हाला उपाय सांगतो. जरी समजा तिथं कोणी फवारणी केली ना, तर आपण शेडमध्ये काय प्रक्रिया करू शकतो तुम्हाला सांगतो आतमध्ये. आता शेडमध्ये जाऊन, आता हे बघा, आपण तर पूर्णपणे शेडमध्ये आलेलो आहे आणि शेडचे जरी म्हटलं तर सगळे जे पडदे ना हे बंद आहे, म्हणजे पूर्णपणे शेडमध्ये अंधार आहे. तरी आपण म्हणजे हा अंधार करून ठेवलेला आहे की तो फवारतोय म्हणून याचा सेंट वगैरे झालं, याचे मॉलिक्यूल ना आपल्या शेडपर्यंत येतच नाही. आणि सहसा जरी आजूबाजूला कोणी फवारणी करतंय ना, तर आपण जे सगळे पडदे जे ना हे सगळे खाली करून ठेवतो, म्हणजे पूर्णपणे अंधार करून ठेवतो. आणि त्याचं फवारणी झाल्यानंतर 1-1.5 किंवा 2 तासानंतर आपण पूर्णपणे जे की आपले जे साईडचे पडदे हे वरती करणार, जेणेकरून या आळ्यांना पण हवा लागेल आणि त्यांना म्हणजे उजाड भेटेल. पण सध्या तो फवारतो, त्याच्यामुळे आपण पूर्णपणे जे पडदे हे खाली करून ठेवलेले, म्हणजे त्याचा जरी सेंट मॉलिक्यूल जरी आले तर ते आपल्या शेडमध्ये येऊ शकत नाही म्हणून. आणि तुम्ही बघू शकता 100 अंडेपोनची आपण ही बॅच घेतलेली आहे आणि ह्या बॅचमध्ये आळ्याची साईज वगैरे तुम्ही बघू शकता कशी आहे. तर बघितली. आता ह्या ज्या आळ्या आहेत ना, ह्या पूर्णपणे आपण सध्या एकच रॅकमध्ये ही जी पन्नी ना, ही पन्नीचा तुम्हाला उपयोग पण सांगतो. आपण ही पन्नी कशासाठी ठेवलेली, याचा उपयोग आपल्याला काय पडणार आहे. पण महत्त्वाचं मी तुम्हाला बोलतो आहे, जे की औषध फवारणीचं, त्याच्यासाठी रेशीमचं एक सेपरेट औषध जरी म्हटलं तर ते तुम्हाला दाखवतो ते कसं येतं, म्हणजे त्याचा उपयोग वगैरे काय येतं, म्हणजे तुम्हाला ते ॲक्च्युअल समजेल. आता हे बघा, हे फॉर्म्युलिन नावाचं एक औषध असतं. हे बघा, फॉर्म्युलिन नावाचं औषध असतं, बघू शकता तुम्ही. आणि याची प्राईस जरी म्हटलं ना तर जास्त नाही, 65 रुपये 1 kgचा, बरोबर. आता ह्या जास्त किमती वगैरे नसतं. तुम्ही हे पूर्णपणे फॉर्म्युलिन बघितलं, हे फॉर्म्युलिनचा उपयोग तुम्हाला सांगतो. आता हे जे फॉर्म्युलिन आहे हे पूर्णपणे पाण्यासारखं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये पॅकेजिंग म्हटलं तर असं पाणी असतं. हे बघा, असं पाणी असतं. आणि हे पाणीचं आपण काय करणार, जर फवारणी होती ना तर आपण शेडच्या म्हणजे कोपऱ्याने पूर्णपणे जे असं पाणी नाही हे पूर्णपणे कोपऱ्यानं सगळीकडे टाकून जाणार. कारण की याचा सेंट एवढा असतो की याचा सेंट, लक्षात द्या, याचा सेंट एवढा असतो की जेणेकरून बाहेरचा जो फवारणीचा सेंट आत येत असेल तर हा सेंट पूर्णपणे त्या सेंटला डिस्ट्रॉय करतो, म्हणजे आतमध्ये येऊन देत नाही. आणि हे आपल्याला पण, माणसाला पण शेडमध्ये थांबून देत नाही, एवढा सेंट या फॉर्म्युलिनचा येत असतो. लक्षात आलं तुम्हाला. आणि जर समजा मॉलिक्यूल जरी आले, सेंट वगैरे आला, तर हे पूर्णपणे जे फॉर्म्युलिन आहे हे पूर्णपणे त्या सेंटला वगैरे पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकतं, जेणेकरून इथल्या आळ्यांना काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही. आणि हे जे फवारणीचं सेपरेट फॉर्म्युलिन आहे हे सेपरेट रेशीमचंच आहे, म्हणजे ह्यापैकी आळ्यांना कोणताही त्रास वगैरे आणि बाकीचा काही प्रॉब्लेम होत नाही, जेणेकरून आळ्यांचं पॉयझनिंग होत नाही, आळ्या मरत नाही. पण जर समजा मॉलिक्यूल आले तर ह्यांना पॉयझनिंग होऊ शकते आणि पॉयझनिंग झाल्यावर ह्या आळ्या मरू शकतात. पण सहसा आतापर्यंत कोणी फॉर्म्युलिन मारल्यानंतर सहसा कोणाला असं काही परिणाम झालेला दिसत नाही आहे, कारण की याचा सेंटच एवढा असतो की जो बाहेरून पूर्णपणे जे मॉलिक्यूल येतात त्याला पूर्णपणे सेंट वगैरे मॉलिक्यूल असेल तर पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकतो. आणि डिस्ट्रॉय केल्यानंतर आळ्यांना त्याचा काही त्रास होत नाही. आणि सहसा आजूबाजूचे शेतकरी फवारणी करायच्या आधी सांगत असतं की आम्ही फवारणी करतोय, पण त्या आजूबाजूचे शेतकरी तेवढे चांगले पाहिजे, प्रामाणिक पाहिजे की ते आपल्याला सांगतील म्हणून आम्ही फवारणी करतोय. जर त्यांनी सांगायच्या आधीच आपण याची पूर्णपणे जेवढी प्रक्रिया असते फॉर्म्युलिनची, ही प्रक्रिया आपण करू शकतो. जर समजा त्यांनी फवारणी केल्यावर सांगितलं की आम्ही फवारणी केली तर त्याचा उपयोग काही होऊ शकत नाही. जर त्याचा सेंट वगैरे जर इथपर्यंत आला ना तर ह्या आळ्या मरू शकतात, याची आपण पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे.
आणि बाकीचं सांगायचं म्हटलं तर बाकीचं औषधाचं वगैरे मी तुम्हाला सेपरेट एक व्हिडिओ बनवणंच आहे, कारण की आपण सेपरेट औषध वगैरे आणून ठेवले. हे सगळे औषध वगैरे कशासाठी असतात, काय असतं पूर्णपणे, त्याचं मी तुम्हाला नंतर एक सेपरेट व्हिडिओ बनवलं, त्याचा काही विषय नाही. तर ठीक आहे, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला जर आणखी काही असं वाटत असेल की डाऊट वगैरे, तुम्ही मला बिंदास कमेंट करू शकता, जेणेकरून त्याचा मी फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनललाच अपलोड करेल, म्हणजे डिटेल इन डिटेल त्यामध्ये माहिती सांगाल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उद्योगबद्दल. तोपर्यंत काळजी घ्या. आणि हां, परत एकदा म्हणतोय, जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला बिंदास कमेंट करू शकता, जेणेकरून त्याचं मी एखादा नेक्स्ट व्हिडिओ बनवून त्याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन तुम्हाला देईल. आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.